शहादा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था. शिवाजी महाराज स्मारक ते बस स्थानक मार्ग खड्डेमय. नागरिक संतप्त. शहादा शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून शिवाजी महाराज स्मारकापासून ते बस स्थानकापर्यंतच्या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक, पादचारी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्ता ओळखणेही कठीण झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे. बसस्थानक परिसरात तर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यामुळे बसमध्ये चढणारे, उतरणारे प्रवासी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावं लागत आहे. अनेकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी रस्ते दुरुस्ती आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्याबाबत नगरपालिकेला अनेक वेळा निवेदनं दिले असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपालिका निवडणूक होऊन 7 ते 8 महिने उलटूनही शहरातील विकास कामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. रस्ते, गटारी, पाणी निचरा आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांना सुरुवात न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील मुख्य मार्गाची तातडीने दुरुस्ती करून बसस्थानक परिसरातील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशारा काही नागरिकांनी दिला आहे. आता नगरपालिकेने नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. हा आमच्या शहादा शहराचा राजमार्ग, मुख्य रस्ता, दोंडाच्या शहादा रस्ता. या रस्त्याची दयनीय अवस्था बघा. दरवर्षी या रस्त्यावर खड्डे पडतात, तात्पुरता मलमपट्टी केली जाते. गेल्या 10 महिन्यापासून शहादा शहराच्या नगरपालिका निवडणुका संपन्न झाल्या. एकूण 28 नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून 29 लोक प्रतिनिधित्व करतायत शहादा शहराच्या. त्यांच्या दर जनरल बोर्डला वैयक्तिक भानगडी, वैयक्तिक विषयांच्या कारणांनी जे विकासाचे विषय आहेत ते मागे पडतात आणि ह्याच हे लोकांना हाल अपेष्टा भोगायला लागतात. आता पावसाळा सुरू होऊन 15 दिवस झाले, पण इथे टापके भरले, काही लोकांची जायबंदी झाली ते इथे या रोडवर. ह्या रस्त्यांची अवस्था आहे. हा एक रस्ता नाही, शहादा शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची हीच अवस्था आहे. तसेच शहादा शहराला पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा समिती किंवा पाणी पुरवठा विभाग हा दरवर्षी दर महिन्याला मोटर जळण्याच्या बहाण्याने 5-5 दिवसाआड पाणी देतो. आज ही मोटर जळाली, ती मोटर जळाली, 5 दिवस पाणी पुरवठा, ही टाकी पाणी येऊ शकत नाही, लोड झाला नाही, टाक्या भरल्याने. हे तकलादू कारणं देऊन माणसाची दिशाभूल करत आहे शहादा नगरपालिका. याच्यापेक्षा पूर्वीच्या नगरपालिका प्रशासन राजवटीचा कार्यकाळ चांगला होता असं लोकांना वाटायला लागलं. लोकल बॉडी निवडून लोकांच्या पूर्ण भ्रमनिराश झाला आहे. म्हणून जर नगरपालिकेने योग्य वेळी योग्य पाऊल उचललं नाही तर शहादा शहराच्या या विकासासाठी, या समस्यांसाठी आम्ही शहादा नागरिक संघर्ष समिती जनआंदोलन उभं करू आणि सर्व लोकांच्या समाविष्ट होऊन सर्व नगरपालिकेवर धावा बोलून नगरपालिकेला घेराव घालू. हा माझ्या शहादा नागरिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष या नात्याने इशारा समजा, आव्हान समजा, काही समजा, जे समजायचे समजून घ्यायचे प्रशासनाने. नमस्कार, मी हर्षदा संजय महाजन, बी फार्मसीची विद्यार्थिनी. प्रकाशाहून रोज शहादा इथे कॉलेजला अपडाऊन करते, पण मला रोज आता कॉलेजला यायला कंटाळा येतो, कारण की शहाद्याचे रस्ते पाहता आणि शहाद्याचे बस स्टॉप हे एवढं खराब झालं आहे की आम्ही उतरतो, आमचा युनिफॉर्म पूर्ण खराब होऊन जातो. येणारे जाणारे जे वाहन असतात त्यांचे जे चालतात तर ते पाणी आमच्यावरती उडतं, तर युनिफॉर्म पूर्ण खराब होतात. तर माझं असं म्हणणं आहे की शहाद्याचे बस स्टॉप केव्हा सुधरेल? जे तडोदा, नंदुरबार हे बस स्टॉप आहेत ते सुधरून गेले, पण आपले शहाद्याचे बस स्टॉप हे वर्षानुवर्षे तसंच राहतं. तर माझा हा प्रश्न आहे की आपला हे शहाद्याचे बस स्टॉप केव्हा सुधरेल? इलेक्शन व्हायला 7-8 महिने झाले, पण असं म्हणणं आहे की आमदार आदिवासी असून, आमदार खासदार असून आपल्या आदिवासी जिल्ह्याकडे ते लक्ष देत नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या बस स्टॉपवरती, आपल्या शहाद्याच्या रस्त्यावरती हे केव्हा लक्ष देतील? आपला आदिवासी जिल्हा आहे म्हणून तुम्ही लक्ष देत नाही आहे का? उलट आपल्या बस स्टॉपला इकडे सर्वांकडे लक्ष द्यायला पाहिजे. बस स्टॉपच्या आपल्या शहादा शहराच्या सुधारणेसाठी 28 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, पण हे फक्त कागदावरती
लिहिण्यापुरती मंजूर झाले आहेत का, सुधारणेसाठी नाही. तर माझं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर आपल्या बस स्टॉपकडे शहादाच्या शहराच्या रस्त्यावर लक्ष द्यावे अशी नम्र विनंती. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.